श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्तांनो, आज मी तुम्हाला एक असा संकेत देणार आहे जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. तुम्ही खूप दिवसांपासून एक गोष्टीसाठी झगडत आहात. काहींचं नशीब थांबल्यासारखं वाटतंय, काहींच्या घरात सतत चिंता आहे, तर काही जण मनातून पूर्ण थकून गेले आहेत. पण एका लेकरांनो, प्रत्येक संघर्ष संपण्याची एक वेळ असते आणि मला दिसतंय तुमच्या आयुष्यातील काळोख आता हळूहळू कमी होत चाललाय. तुम्ही रोज देवाला विचारता, स्वामी माझी प्रार्थना तुम्ही ऐकता का? मी सांगतो, तुमच्या मनातला एकही शब्द माझ्यापासून लपलेला नाही. तुम्ही रात्री रडता तेव्हा तुमचे अश्रू मला दिसतात. तुम्ही शांत बसून जेव्हा फक्त मनातून मला हाक मारता तेव्हाही मी तुमच्या जवळ असतो. पण एक गोष्ट मला सांगायची आहे, तुम्ही स्वतःवर खूप अन्याय करता. सतत स्वतःलाच दोष देता. माझ्यामुळे सगळं बिघडलं, माझे नसीब खराब, माझ्याने काही होणार नाही, हे शब्द तुम्हाला आतून कमजोर करत आहेत. लेकरांनो, लक्षात ठेवा, परमेश्वराने कोणालाही व्यर्थ जन्म दिलेला नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक उद्देश असतो. तुमच्या आयुष्यात जे अडथळे आले आहेत ते शिक्षा नाही, ते संकेत आहेत. कारण जेव्हा माणूस चुकीच्या दिशेने जातो तेव्हा काही मार्ग बंद होतात. तुम्हाला वाटतं हे माझ्यासोबत का? पण काही वेळा जे तुटतं ते तुमच्या भल्यासाठीच तुटत असतं. माझ्या भक्तांनो, तुम्ही खूप लोकांना आपलं मानलं, पण प्रत्येकाने तुमचं मन समजून घेतलं नाही. काहींनी तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतला, काहींनी तुमच्या प्रेमाची किंमत केली नाही. पण यामुळे तुमचं चांगुलपण बदलू देऊ नका, कारण सुगंध देणं हे फुलाचं काम असतं, जरी काही लोक त्याला तोडून टाकतात. मी आज तुम्हाला एक मोठा संकेत देतो. पुढचे काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. एखादी अचानक चांगली बातमी मिळेल, एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल, किंवा तुमच्या मनात जी एक मोठी इच्छा आहे तिचा मार्ग तयार व्हायला सुरुवात होईल. पण त्यासाठी एक गोष्ट खूप गरजेची आहे, तो म्हणजे विश्वास. तुम्ही सतत घाबरता, जर पुन्हा अपयश आलं तर, जर लोकांनी साथ सोडली तर, जर माझं स्वप्न अपूर्ण राहिलं तर. लेकरांनो, बी पेरताना शेतकरी घाबरत नाही की पाऊस येईल का नाही, तो विश्वासाने मेहनत करतो. म्हणून परिणामाची भीती नको, प्रयत्नावर विश्वास ठेवा. आणखी एक गोष्ट, तुमच्या घरात आणि मनात खूप नकारात्मक ऊर्जा साचली आहे. सतत तक्रार, राग आणि दुःख यामुळे कृपेचे मार्ग बंद होतात. आजपासून घरात शांतता ठेवा. सकाळी सकारात्मक विचार करा, कारण तिथे चांगले विचार असतात तिथेच आशीर्वाद टिकून राहतात. माझ्या भक्तांनो, तुमच्यापैकी काही जण खूप एकटे वाटत आहेत. लोकांमध्ये राहूनही मन रिकामं वाटतंय. पण लक्षात ठेवा, एकटेपणा हा शिक्षा नसतो, तो स्वतःला ओळखण्याची वेळ असते. जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा माणूस स्वतःची खरी ताकद ओळखतो. तुम्ही सतत चमत्कार शोधता, पण सर्वात मोठा चमत्कार तुमच्या आतच आहे, तुमचा विश्वास. ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकाल, त्या दिवशी जगही तुमच्यावर विश्वास ठेवायला शिकेल. आज मी तुम्हाला एक मंत्र देतो. रोज सकाळी उठून स्वतःला सांगा, मी हरणार नाही, मी तुटणार नाही, कारण स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. हा विश्वास तुमचे आयुष्य बदलून टाकेल. आता सगळंच मग विसरा, जुन्या जखमा सोडा आणि नव्या सुरुवातीसाठी स्वतःला तयार ठेवा. कारण मला दिसतंय तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस खूप जवळ आले आहेत.